मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो बायकांना आपसात म्हणजे बायकांना त्यांच्या फ्रेंडसोबत त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा ते गप्पा मारतात ना, तेव्हा ते गप्पा मारताना सेक्सबद्दल किती घाणेरड्या, किती चावट आणि किती घाण गोष्टी त्या आपसात बोलतात ह्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे। म्हणजे मित्रांनो ज्या बायकांना ना आपण म्हणजे भित्रट, लाजाळू, भोळ्या भाबड्या असं समजतो, तर त्याच बायकांना जेव्हा त्यांच्यामध्ये बसतात म्हणजे त्यांच्या आपसात जेव्हा ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जेव्हा बसतात ना, तेव्हा म्हणजे बायका आपसात किती घाणेरड्या, किती चावट आणि किती घाणघाण गोष्टी त्या आपसात बोलतात त्याच्याबद्दल ना आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही समजणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघायला पाहिजे, कारण म्हणजे ज्या पुरुषांना ना असं वाटतं की बायकांना भोळ्या भाबड्या, लाजाळू म्हणजे एकदम भित्रट असतात, म्हणजे त्या पुरुषांचा ना हा गैरसमज आज ना पूर्णपणे संपणार आहे। कारण बायकांना किती चावट असतात, बायका किती घाणेरड्या असतात, म्हणजे त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे। तर मित्रांनो त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, जर ना एखाद्या बाईचे स्तन, एखाद्या बाईचे बॉल जर दिवसेंदिवस ना जर आकाराने मोठे मोठे असे जर होत असतील ना, सो म्हणजे तिच्या मैत्रिणी म्हणजे त्या बाईला ना चिडवण्यासाठी असं मुद्दाम बोलतात की का ग, म्हणजे आजकाल ना तुझे जे बॉल आहेत ना, तुझे जे स्तन आहेत ना, म्हणजे ते आकाराने म्हणजे हळूहळू मोठे मोठे होत चाललेत, तुझा नवरा ना तुझ्यावरती मेहनत घेतो वाटतं असं बोलतात। आणि मित्रांनो काय काय बायका तर ना एवढ्या म्हणजे निर्लज्ज असतात, म्हणजे त्या बायकांना असं सरळ सरळ म्हणजे आपल्या मैत्रिणीला चिडवण्यासाठी असं बोलतात की का ग, आजकाल तुझे आंबे ना म्हणजे दिवसेंदिवस मोठे होत चाललेत, म्हणजे तुझा नवरा ना रोज म्हणजे तुझे आंबे ना रोज तुझा नवरा दाबत असेल वाटतं असं पण बोलतात। आणि म्हणजे काय काय बायका तर असं पण बोलतात की म्हणजे तुझा नवरा ना म्हणजे तुझे आंबे रोज दाबतो वाटतं, म्हणजे त्याच्यामुळे ना आजकाल तुझे दिवसेंदिवस म्हणजे तुझे स्तन ना मोठे मोठे होत चाललेत असं पण म्हणजे बायकांना आपसात बोलताना म्हणजे आपल्या मैत्रिणीला ना चिडवण्यासाठी म्हणजे असं पण बोलतात मित्रांनो। म्हणजे तुम्हाला ना विश्वास बसणार नाही, तुम्ही मला असं बोलाल की भावा तू ना काही पण बोलतोयस, परंतु मित्रांनो मी जे तुम्हाला बोलतोय ना ते 100% एकदम खरं आहे। आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे सो ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना म्हणजे आपण जे व्हिडिओ बघतो ना, म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे आपण ना कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघतो, सो ते व्हिडिओ ना बायका पण बघतात मित्रांनो। होय मित्रांनो, काय बोललो मी, आपण जे व्हिडिओ बघतो ना सो ते व्हिडिओ ना बायका पण बघतात। आणि म्हणजे व्हिडिओ बघितल्यावरती ना बायका आपसात आपल्या मैत्रिणींसोबत असं बोलतात की म्हणजे बाई आजकाल व्हिडिओमध्ये ना काही पण यायला लागलंय, म्हणजे बाई ना आपल्या नवऱ्याचा तोंडात काय घेते, बाई आपल्या नवऱ्याचा पाठून काय घुसवून घेते असं म्हणजे बायकांना आपसात बोलतात। आणि मित्रांनो बायकांना कधी कधी आपल्या म्हणजे मैत्रिणीला असं पण विचारतात, म्हणजे तू ना म्हणजे तुझ्या नवऱ्याचा कधी तोंडात घेतला आहेस का, किंवा म्हणजे तू ना म्हणजे तुझ्या नवऱ्याचा कधी पाठून घुसवून कधी घेतला आहेस का, असं बायकांना आपसात बोलतात मित्रांनो। कारण मित्रांनो बायकांना ना ही गोष्ट त्यांना बघायची असते की म्हणजे ते व्हिडिओमध्ये ना जे दाखवतात सो ते ना माझ्या कोणत्या तरी मैत्रिणीने कधी ट्राय केलंय का, असं म्हणजे ह्याच्यासाठी ना म्हणजे ही गोष्ट समजण्यासाठी बायकांना मुद्दाम आपल्या मैत्रिणीला असं विचारतात की म्हणजे तू ना म्हणजे ते व्हिडिओमध्ये दाखवतात सो म्हणजे तू तसं कधी ना ट्राय केलं आहे का, असं पण बायकांना आपसात बोलतात मित्रांनो। आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे सो ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना आपसात जेव्हा बसतात ना तेव्हा ते आपसात ना असा पण प्रश्न आपल्या मैत्रिणीला असं विचारतात की म्हणजे अजून पण ना म्हणजे तुझ्या नवऱ्यामध्ये अजून पण दम उरला आहे का, म्हणजे मित्रांनो बायकांना ना असं विचारायचं असतं की अजून पण ना तुझ्या नवऱ्याचा उठतो का असं विचारायचं असतं। म्हणजे मित्रांनो हा प्रश्न ना त्या बायका विचारतात ज्या बायकांचं वय ना 50च्या पुढे असतं। अशा वयस्कर बायकांना जेव्हा म्हणजे ग्रुपमध्ये जेव्हा बसतात ना आणि अशा वयस्कर बायकांचा जेव्हा म्हणजे एका ठिकाणी जेव्हा त्यांचा म्हणजे ग्रुप जमतो
आणि तेव्हा ना त्या आपापसात जेव्हा चर्चा करतात तेव्हा चर्चा करता करताना ना जर म्हणजे सेक्सचा विषय असा जर निघाला ना सो म्हणजे कोणती पण बाई ना आपल्या मैत्रिणीला असं विचारते की म्हणजे अजून पण तुझ्या नवऱ्यामध्ये दम उरला आहे का, अजून पण तुझा नवरा ना म्हणजे पॉवरफुल आहे का, अजून पण तुझ्या नवऱ्याचा उठतो का, असं म्हणजे बायकांना म्हणजे मित्रांनो वयस्कर बायका आपापसात ना अशा पण सावट गप्पा अशा मारतात मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांना ना ही गोष्ट त्यांना बघायची असते की म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यामध्ये दम आहे का, म्हणजे माझ्या नवऱ्यामध्ये ना जो दम आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यामध्ये दम आहे का, किंवा म्हणजे माझा नवरा ना एकदम पॉवरफुल आहे, असं म्हणजे ह्या गोष्टीची ना म्हणजे कंपॅरिझन म्हणजे ह्या गोष्टीची ना तुलना करण्यासाठी बायकांना आपल्या मैत्रिणीला असा प्रश्न विचारतात. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.